आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। रसायनशास्त्राच्या गेस्ट पेपर आणि मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 100% कसे जुळले असा प्रश्न उपस्थित होतोय। नीट पेपर फुटी प्रकरणात एनटीए मधील ते फुटीर कोण हा देखील आता प्रश्न उपस्थित झालेला आहे। एनटीए कडून आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊया प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण बघू शकतो की नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास जो आहे तो सीबीआय जरी करत असली तरी दुसऱ्या बाजूला या संपूर्ण प्रकरणाचा एनटीए मधून देखील एक इंटरनल इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 7 मे रोजी एका अज्ञात व्यक्तीने खरं तर एनटीएला एक मेल केला होता ज्याच्यामध्ये जो लीक झालेला पेपर आहे आणि मूळ प्रश्नपत्रिका आहे पाठवली होती आणि यानंतर एनटीए कडनं एक इंटरनल इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते देखील सुरू झालं होतं आणि आता अशी एक धक्कादायक बाब समोर येते की जे लीक झालेला पेपर आहे तो जो प्रश्नमालिका ज्या सगळ्या मूळ प्रश्नपत्रिकेत होती ती आणि गेस्ट पेपर हे कसे काय एकमेकांसोबत मॅच होतात। नक्कीच अक्षय, हा सध्याच्या घडीला एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी।